ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। वाढत्या लोकसंख्येमुळे बदलापूर शहरात होत असलेली पाणीबाणी अखेर संपणार आहे। राज्य सरकारने नागरोत्थान योजनेतून बदलापूरसाठी 260 कोटींची पाणीपुरवठा योजना मंजूर केली आहे। यासाठी आमदार किसन कथोरे आणि माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे हे प्रयत्नशील होते। त्यानुसार पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी बोलावलेल्या बैठकीत 260 कोटींच्या योजनेवर शिक्कामोर्तब करण्यात आलाय। बदलापूर शहराची लोकसंख्या जवळपास 4.5 लाख असून वाढत्या लोकसंख्येमुळे शहरात पाणी टंचाई समस्या भेडसावू लागली आहे। बदलापूरला वाढीव पाणी पुरवठा योजना मिळावी यासाठी बदलापुरातील आमदार किसन कथोरे आणि माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा केला होता। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही त्यांच्या बदलापूर दौऱ्यात बदलापूरची पाणीपुरवठा योजना मंजूर करण्याचं आश्वासन दिलं होतं। अखेर राज्य सरकारने 260 कोटींची पाणीपुरवठा योजना मंजूर करून बदलापूरकरांना मोठा दिलासा दिलाय। या योजनेअंतर्गत बदलापुरात 74 किलोमीटर लांबीची पाईपलाईन टाकण्यात येणार असून 14 जलकुंभ उभारले जाणार आहेत। छत्रपती शिवरायांच्या अश्वरूढ पुतळ्याच्या अनावरणाच्या दिवशी माननीय श्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं की बदलापूरची पाणी पुरवठा स्कीम मी आजच मंजूर करतोय आणि आमच्या बदलापूरकरांनी दिलासा दिला। ही पाणी पुरवठा स्कीम पूर्णपणे मंजूर होऊन 260 कोटीची ही योजना मंजूर झालेली आहे। 74 किलोमीटर तिची पाईपलाईन एचडीपी आयडीपीची जी पाईपलाईन आहे ती मंजूर झालेली आहे। विविध प्रकारच्या 14 जलकुंभ या ठिकाणी त्याची निर्मिती होणार आहे आणि 2056 पर्यंतची पाणीपुरवठ्याची व्यवस्था बदलापूरकरांची केलेली आहे। मी बदलापूरच्या वतीनं सन्माननीय आमदार किसन कथोरे यांनी या पाणीपुरवठा स्कीमचा प्रचंड प्रमाणामध्ये पाठपुरावा केलेला आहे। गेल्या 3-4 वर्षापासून ते सातत्याने या योजनेचा पाठपुरावा करत आहेत। त्यांच्या पाठपुराव्याला सुद्धा यश प्राप्त झालेलं आहे। कुलगाव बदलापूर नगरपालिका शहरासाठी एक 240 कोटी रुपयाची नवीन योजना जशी अमृतमध्ये अंबरनाथची योजना मंजूर झाली, पण आमची योजना ही अमृतमध्ये बसत नसल्यामुळे ती नगरोत्थान योजनेतनं ही योजना महाराष्ट्र शासनाने आणि एमजीपीने आम्ही सातत्याने 3 वर्ष प्रयत्न करत सर्व बदलावरचे लोकप्रतिनिधी प्रयत्न करत होते आणि माननीय खासदार श्रीकांत शिंदे साहेब यांच्या पाठपुरावा लागून आम्ही त्या डीएमएकडनं हा प्रस्ताव मंत्रालयामध्ये पाठवला होता आणि त्याला अंतिम मंजुरी आता 4 दिवसापूर्वी नगरविकास मंत्री आणि उपमुख्य एकनाथ शिंदे साहेब यांनी दिलेले आहेत आणि आजच मुख्यमंत्री साहेब यांनी सुद्धा त्या फाईलवर साईन केलेले। एक 8 दिवसामध्ये GR निघणार आहे। 2056 सालापर्यंत बदलापूर शहराला पाणीपुरवठा सुरळीत होईल अशी ती योजना आहे, पण ती योजना होण्यासाठी 3-3.5 वर्ष लागणार आहेत। मी महाराष्ट्र शासनाचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचे आभार मानतो की त्यांनी या योजनेला आम्हाला ग्रीन सिग्नल दिलेला आहे। त्यासाठी नगरपालिकेला 15% निधी वर्ग करायला लागणार आहे। त्यानंतर टेंडर अजून ती प्रोसिजर व्हायला कमीत कमी 4-5-6 महिने जाणार आहेत। परंतु आत्ता बदलापूरच्या जनतेला पाण्यापासून जे वणवण भागावं लागतं, बऱ्याचशा भागामध्ये शिरगाव असेल, कात्रप असेल या ठिकाणी टाक्या बांधून आहेत, पण त्या ठिकाणी पाणी नाही। पण ते पाण्यासाठी आम्ही महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून MIDC कडनं पाणी मिळावं यासाठी गटनेते श्रीधर पाटील असतील, अरुण सुरव असतील, ज्ञानेश्वर म्हात्रे आमदार असतील, प्रकाश पाटील असतील, आम्ही सर्व मिळून मागच्या वेळेस उदयजी सामंत साहेब यांना रिक्वेस्ट केली आणि त्यांनी 5 MLD पाणी MIDC कडनं बदलापूर शहराला द्यावं असं GR पारित केलं। त्यातनं 2 MLD पाणी आम्हाला भेटत होतं आणि 3 MLD पाण्यासाठी 13 कोटी 48 लाख रुपयाचा अनुदान निधी भरण्यासाठी MIDCने वॉटर सप्लायला पत्र दिलं होतं। आज ते आम्ही अनुदान निधी जो भरायचा होता तो माफ करून 3-4 दिवसामध्ये 3 MLD पाणी बदलापूर शहराला अतिरिक्त MIDC कडनं भेटणार आहे, जेणेकरून शिरगाव असेल, कात्रप असेल या भागामध्ये जी पाणी टंचाई ती पाणी टंचाई त्यामुळे दूर होणार आहे। या पाणीपुरवठा योजनेमुळे बदलापूरकरांचा 2056 पर्यंतचा पाणी प्रश्न मार्गी लागणार आहे। निखिल चव्हाण, स्वानंद मीडिया, बदलापूर। ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।